रितुताई, खरं तर आणखीन एक महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. गेले काही वर्ष मराठी शाळांचा मुद्दा हा फक्त चर्चेला जातोय. पण आता तुमच्या येण्यानं मराठी शाळांची कमी होत चाललेली संख्या किंवा त्यांचं नेटवर्क वाढवण्याचा तुमचा काही प्लॅन आहे का? मी शिक्षण समितीची अध्यक्ष सुद्धा राहिलेली आहे. हं. मराठी शाळांमध्ये विद्यार्थीच नसल्यामुळे बऱ्यापैकी काही मला जे प्रस्ताव आहेत ते मला स्वतःला रद्द करावे लागले. तर ही काळाची गरज आहे. मराठी ही आपली मातृभाषा आहे. मराठीचा सार्थ अभिमान आहे आणि मराठी ही आहेच. प्रत्येक अभ्यासक्रमाच्या विषयांमध्ये मराठी भाषा प्रत्येक आपल्या शाळेला आपण कंपल्सरी पण केलेली आहे. परंतु काळाची गरज, पालकांची जी मागणी आहे, पालकांचं असं म्हणणं आहे की आमच्या मुलांना इंग्लिश पण बोलता आलं पाहिजे. मी शिक्षण समिती अध्यक्ष असताना मी MPSC मुंबई पब्लिक स्कूल मी सुरू केली होती. CBSE मराठी बोर्ड, इंग्लिश बोर्ड तोही आपण पालिकेच्या शाळेत सुरू केलाय. आजच्या तारखेला आमच्या पालिकेच्या CBSE बोर्डमध्ये ऍडमिशन्स मिळत नाही, एवढ्यापर्यंत लाईन लागते. इतकं सुंदर आपण ह्या ठिकाणी आखणी केलेली आहे. पण ठीक आहे, मराठी मला असं आव्हान करायचं आहे की पालकांनी सुद्धा असा विचार करू नये की आमच्या मुलांना BMCच्या शाळेत घातलं किंवा काय. तर असं नाहीये. आम्ही या ठिकाणी आमच्या शिक्षकांना सुद्धा इंग्लिश स्पीकिंग किंवा अशा पद्धतीने इंग्लिशच्या माध्यमाचा कोर्स देतोय, प्रशिक्षण देतोय. त्यांनाही त्याच्यामध्ये आम्ही प्रगल्भ करतोय. पण आपले जर विद्यार्थीच आले नाही तर आमची शाळा कशी सुरू होणार? वस्ती विकासमध्ये आम्ही जाऊन वस्तीमध्ये त्या पालकांना आम्ही सांगतोय की तुम्ही तुमच्या मुलांना आमच्या पालिकेच्या शाळेमध्ये घेऊन या. त्या ठिकाणी आपण त्यांना 21 वस्तू देतो. सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी देतो. सगळी जबाबदारी त्या विद्यार्थ्यांची आपण घेतोय. पण मराठी शाळा या ठिकाणी बंद पडायचं हेच कारण आहे की पालकांची इच्छा आहे की आमच्या मुलांना इंग्लिश आलं पाहिजे. ते इंग्लिश जास्तीत जास्त कसं वाढवता येईल अभ्यासक्रमामध्ये त्याचा आम्ही पूर्ण विचार करू.